आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज. घटना तुमची, बातमी आमची. प्रधानमंत्री आवास योजना घरकुल लाभार्थी मेळावा वडूज येथे संपन्न. वडूज येथील पंचायत समितीच्या सभागृहात नगरपंचायतीच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 सगळ्यांसाठी घरे घटक घरकुल लाभार्थी मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी पहिल्याच हप्त्याचा धनादेश वितरण प्रसंगी भाजपा कार्यकारिणी सदस्य सोनिया गोरे, मुख्य अधिकारी सतीश चव्हाण, उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, सभापती सुनील गोडसे, सोमनाथ जाधव, रेश्मा बनसोडे, रेखामळी, मनीषा काळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी सोनिया गोरे यांनी म्हटलं आहे की प्रत्येकाला घरकुल तसेच भक्कम निवारा यासह चांगल्या सुविधांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नातून खटाव तालुक्यात विकासाचे पर्व सुरू झाले आहे. यामध्ये ही योजना चांगल्या प्रकारे राबवली गेली. मान, खटाव या दुष्काळी भागाला आमदार गोरे यांनी दुष्काळ निवारण करण्यासाठी तालुक्यातील बहुतांशी भागाला पाणी देण्याचे काम केले आणि त्याचबरोबर त्यांनी तालुक्यातील इतर योजनांनाही प्राधान्य दिले. यामध्ये प्रामुख्याने राज्याचे ग्रामविकास मंत्री पद स्वीकारल्यानंतर जवळपास राज्यातील 21 लाख कुटुंबांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळवून देण्याचे काम केले असून जवळपास 30 लाख लाभार्थ्यांपर्यंत ही योजना पोहोचवण्याचा मानस असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गरजू नागरिकांनाही या योजनेचा लाभ मिळावा हे स्वप्न बाळगणाऱ्या नेतृत्वाच्या पाठीमागे राहिले पाहिजे. यावेळी नगराध्यक्षा स्वप्नाली गोडसे यांनी म्हटलं आहे की सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून त्यांची स्वप्ने साकार करण्यासाठी मंत्री गोरे आग्रही भूमिका घेत आहे. या योजनेतील लाभार्थ्यांना धनादेश वाटप मिळाव्या, त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद हाच या योजनेच्या स्वप्नपूर्तीचे मूर्तिमंत उदाहरण आहे. यावेळी उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास खटाव तालुका भाजप अध्यक्ष अनिल गवमाळी, भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष अक्षय थोरबे, नगरसेविका शोभा वायदंडे, नगरसेवक अभय देशमुख, बनाजी पाटोळे, ओंकार चव्हाण, शशिकांत काळे, तानाजी वायदंडे, गणेश गोडसे, सूरज जाधव आदी मान्यवर तसेच लाभार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. प्रतिनिधी अक्षयचंद्र जाधव. अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नांदणी सुपरफास्ट न्यूज, घटना तुमची, बातमी आमची.